नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 8वी इतिहास व नागरिकशास्त्र ह्या पुस्तकांचा अभ्यास करणार. यामधील आजपासून आपण प्रकरण 1 पासून ते शेवटपर्यंत सर्व प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरू करूयाच आपण पहिलं प्रकरण. प्रकरण पहिले आहे इतिहासाची साधने. पहा, प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास आपण केलेला आहे. म्हणजे पाठीमागील इतिहास आपण काय केलं तर प्राचीन इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास यांचा अभ्यास केलेला आहे. यावर्षी आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. इतिहासाच्या साधनामध्ये भौतिक साधन, लिखित साधन आणि मौखिक साधना समावेश होतं. म्हणजे इतिहासाच्या साधनामध्ये एकूण किती प्रकारच्या साधनांचा समावेश होतो तर किती होतो? 3 प्रकारच्या साधनांचा समावेश होतो. तर ते 3 कोणते? पहिला आहे भौतिक साधने, दुसरे आहे लिखित साधने आणि तिसरे आहे तर मौखिक साधने. त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दृक साधन, श्राव्य साधन आणि दृक श्राव्य साधन अशा साधनांचा वापर केला जातो. दृक म्हणजे पाहणे फक्त, श्राव्य म्हणजे फक्त ऐकणे आणि दृक श्राव्य म्हणजे डोळ्याने पाहणे आणि ऐकणे सुद्धा. थोडक्यात श्राव्य म्हणजे रेडिओ, दृकश्राव्य म्हणजे यासाठी एक्झाम्पल घेतलं तर टी व्ही आणि दृक म्हणजे आपण स्वतः फक्त पाहतो. भौतिक साधने. इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये विविध वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे आणि पदके इत्यादी साधनांचा समावेश करता येईल. इमारती व वास्तू. आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय, विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो. या काळात विविध इमारती, पूल, रस्ते, पाणपोया, कारंज्या यासारख्या वास्तू बांधल्या गेल्या. म्हणजे जेव्हा आधुनिक भारताचा इतिहास कालखंड हा युरोपीय, विशेषतः ब्रिटिश सत्ताधीशांचा कालखंड होता आणि त्यासोबतच काय संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो. त्यावेळेस त्या काळात काय झालं तर इमारती बांधण्यात आल्या, पूल बांधले, रस्ते पण बांधले, पाणपोयांची पण व्यवस्था केली, कारंज्या यासारख्या वास्तू बांधल्या गेल्या. या इमारतीमध्ये प्रशासकीय कचेऱ्या, अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने, संस्थानिकांचे राजवाडे, किल्ले, तुरुंग यासारख्या इमारतींचा समावेश होतो. या वास्तूंपैकी अनेक इमारती आज सुद्धा कशा सुस्थितीत पाहावयास मिळतात. ज्या प्राचीन इतिहासकालीन कालखंडात ज्या बांधल्या होत्या वास्तू त्या आज पण आपल्याला काही प्रमाणात पाहावयास मिळतात. काही वास्तू या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केले. ज्या काही त्या वस्तू होत्या बांधल्या गेल्या ऐतिहासिक कालखंडात त्यांना सध्या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर काही इमारतीमध्ये संग्रहालय उभारण्यात आले आहेत. उदाहरणार्थ तर अंदमान येथील सेल्युलर जेल हे काय संग्रहालय येथे उभारण्यात आले आहे. या वास्तूंना भेटी दिल्यानंतर आपणास तत्कालीन इतिहास, स्थापत्यशास्त्र, वास्तूच्या स्वरूपावरून त्या वेळेची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते. या वास्तूंना भेट दिल्यानंतर आपल्याला काय होतं त्यावेळेसचे इतिहास, स्थापत्यशास्त्र तसेच आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते. जसे अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी आपल्याला माहिती मिळते. मुंबईतील मणिभवनला किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात भेट दिल्यानंतर गांधीयुगाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. पहा इथे तुम्हाला वस्तू संग्रहालय आणि इतिहास. इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयामधून विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे यासारख्या विविध गोष्टींचे जतन केलेले असते. पुण्यातील आगा खान पॅलेस, पुण्यातील हे काय कोणतं आहे तर आगा खान पॅलेस आहे. येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पाहावयास मिळतात. त्यानंतरचा पॉईंट आहे पुतळे आणि स्मारके. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्याच्या रूपात उभारली गेली. हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या
अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. विविध पुतळ्यावरून आपणास त्या काळातील राज्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याविषयी माहिती मिळेल. या पुतळ्यावरून आपल्याला काय मिळते? राज्यकर्ते कोण होते यांची माहिती मिळते. तसेच समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याबद्दल पण माहिती मिळते. पुतळ्याच्या दर्शनी पाठीवर काय असतं तर व्यक्तीचे पूर्ण नाव असते, त्यांच्या जन्म मृत्यूची नोंद असते, त्या व्यक्तीचे थोडक्यात कार्य पण तिथे दिलेले असते त्या पुतळ्यावर आणि जीवनपट याविषयीची माहिती मिळते. महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याप्रमाणे विविध घटनांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेली स्मारके सुद्धा संबंधित घटना, काळ, त्या घटनेशी निगडीत व्यक्ती इत्यादी माहिती देतात. उदाहरणार्थ विविध ठिकाणची हुतात्मा स्मारके. नंतरची साधने आहेत लिखित साधने. आता आपण पाहिले बौद्धिक साधने, आता लिखित साधने. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या विविध साधनांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो. पहा, लिखित साधनेमध्ये कशाचा समावेश होतो? पत्रव्यवहार, नियतकालिके, परदेशी व्यक्तींच्या नोंदी, फॅक्टरी रेकॉर्ड्स, वृत्तपत्रे, आत्मचरित्र, तसेच चरित्रे व पुस्तके यांचा समावेश लिखित साधनांमध्ये होतो. त्यामध्ये सुरुवातीला आहे वृत्तपत्रे व नियतकालिके. वृत्तपत्रामधून आपणास समकालीन घटनांविषयी माहिती मिळते. त्याचबरोबर एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण, मान्यवरांची मतांतरे, अग्रलेख प्रसिद्ध होत असतात. यावरून आपल्याला त्या सर्व गोष्टीबद्दल, मान्यवरांबद्दल माहिती मिळते. आपल्याला त्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडींची माहिती मिळते. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधू, अमृतबाजार पत्रिका यासारखी वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्त्वपूर्ण साधने आहेत. कोणकोणते वृत्तपत्र होते तर ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधू, अमृतबाजार इत्यादी स्वातंत्र्यपूर्व काळातील महत्त्वाची वृत्तपत्रे आहेत. या वृत्तपत्राद्वारे आपल्याला ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणे, त्यांची भारतावरील परिणाम याविषयीचा अभ्यास करता येतो. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक प्रबोधन साधने म्हणूनही काम करत. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला मासिकातून तसेच लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यातून विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले. चला जाणून घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वृत्तपत्रे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920च्या जानेवारी महिन्यात मूक नाईक हे पाक्षिक सुरू केले. डॉक्टर बाबासाहेबांनी 1920च्या जानेवारी महिन्यात काय केलं तर मूक नाईक हे पाक्षिक सुरू केले. परंतु त्यांना पुढील विद्याभ्यासाकरता इंग्लंडला जावे लागल्यामुळे त्यांनी हे पत्र आपल्या सहकार्याकडे सोपवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले. सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी बहिष्कृत भारत या पत्रातून त्यांनी लिखाण केले. हे का सुरू केले तर त्यांना सामान्य जनतेचे प्रबोधन करायचे होते व संघटन करण्यासाठी त्यांनी हे पत्र सुरू केले. याशिवाय त्यांनी जनता, प्रबुद्ध भारत अशी 2 वृत्तपत्रे पण चालवली. त्यानंतर आहे नकाशे व आराखडे. नकाशा हे देखील इतिहासाचे महत्त्वाचे साधन मानले जाते. नकाशावरून आपणास शहरांचे किंवा एखाद्या ठिकाणांचे बदलणारे स्वरूप अभ्यासता येते. ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या
सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने भारताच्या विविध प्रांताचे, शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत. कोणी सुरू केले तर नकाशे काय केले तर सर्वे ऑफ इंडिया स्वतंत्र विभागाने काय केले तर सर्वेक्षण करून शास्त्रशुद्ध पद्धतीने नकाशे तयार केले. नकाशाप्रमाणे वास्तुविशारदांनी तयार केलेले आराखडे हे देखील इमारत स्थापत्यशास्त्राच्या तसेच एखाद्या भागाच्या विकासाचे टप्पे अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. उदाहरणार्थ, मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत. हे बंदर पुढे विकसित करताना वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी केलेल्या आराखड्यातून आपणास मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळते. नंतरचे साधन आहे इतिहासाचा अभ्यास करण्याचं साधन कोणते तर मौखिक साधने. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनामध्ये खालील दिलेल्या साधनांचा समावेश होतो. एक आहे लोकगीते, दुसरे आहे पोवाडे, तिसरं साधन आहे लोककथा, नंतर साधन आहे प्रसंग वर्णने, नंतर आहे मुलाखती, नंतर मेळे, जलसे, कलापथके, ओव्या आणि स्फूर्तिगीते. स्फूर्तिगीते. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक स्फूर्तिगीतांची रचना केली गेली. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात जेव्हा स्वातंत्र्य चळवळीचा काळ होता, युद्ध लढायचे होते, चळवळ होती, त्यावेळेस सामान्य जनतेंना प्रेरणा मिळावी म्हणून अशी स्फूर्तिगीतांची रचना करण्यात आली. त्यापैकी अनेक गीते आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत, परंतु अप्रकाशित स्फूर्तिगीते स्वातंत्र्य सैनिकांना मुखोद्गत आहेत. म्हणजे जे काही प्रकाशित झाले ते काय त्यांचे तोंडपाठ आहेत. त्या स्फूर्तिगीतामधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये मागील प्रेरणा याविषयीची काय तर माहिती मिळते. पोवाडे. पोवाड्यामधून ऐतिहासिक घटनेची तसेच व्यक्तीच्या कार्याविषयी माहिती मिळते. पोवाड्यामधून ऐतिहासिक घटनेची संपूर्ण माहिती मिळते, तसेच व्यक्तीच्या कार्याविषयी पण माहिती मिळते. ब्रिटिश आमदानीत 1857चा स्वातंत्र्य लढा, विविध क्रांतिकारकांनी केलेले पराक्रम यावर आधारित पोवाडे रचले गेले आहे. लोकांमध्ये प्रेरणा, चैतन्य निर्माण करण्यासाठी या पोवाड्यांचा उपयोग करतात. पोवाड्याचा उपयोग कशासाठी करतात तर लोकांमध्ये प्रेरणा आणि चैतन्य निर्माण करण्यासाठी करतात. स्वातंत्र्य लढ्याप्रमाणेच सत्यशोधक समाजाने पोवाड्याच्या माध्यमातून केलेली शोषित वर्गातील जागृती, संयुक्त महाराष्ट्र लढा यासारख्या घटनांवर आधारित पोवाड्याची रचना केलेली आहे. नंतरचा पॉईंट आहे दृकश्राव्य आणि दृकश्राव्य साधने. आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, चित्रपट इत्यादी कलांचा विकास झाला. अर्थात त्यातून निर्माण झालेली छायाचित्रे, ध्वनिमुद्रित म्हणजेच काय तर रेकॉर्ड्स, चित्रपट यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करतात. छायाचित्र हे आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपाची साधने आहेत. छायाचित्रण करण्याचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्र काढण्यात येऊ लागली. या छायाचित्रामधून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते. मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या याची चित्रे उपलब्ध आहेत, परंतु सदर चित्रे किती विश्वसनीय आहेत त्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात. त्या तुलनेत छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय मानली जातात. व्यक्तीच्या छायाचित्रावरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता याविषयी माहिती मिळते. छायाचित्रावरून काय होते तर आपल्याला व्यक्ती कसं दिसत होते, त्याचा पेहराव कसा होता याविषयी काय तर माहिती मिळते. प्रसंगाच्या छायाचित्रामधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो, तर वास्तू किंवा वस्तूच्या छायाचित्रामध्ये त्याचे स्वरूप आपल्याला लक्षात येते. म्हणजे आपण जर वास्तू पाहिली तर त्याचे स्वरूप आपल्याला समजून जाते. नंतर आहे ध्वनिमुद्रिती म्हणजे रेकॉर्ड्स. छायाचित्रण कलेप्रमाणे ध्वनिमुद्रण तंत्राचा शोधही महत्त्वाचा आहे.
ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाच्या श्राव्य स्वरूपाची साधने आहेत. फक्त काय ऐकायला येते म्हणजे काय श्राव्य. आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात काय उपलब्ध आहे. त्याचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जनगण मन हे आपले राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधने म्हणून केला जातो. नंतर आहे चित्रपट. चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. 20व्या शतकात काय चित्रपट तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. दादासाहेब फाळकेंनी इसवी 1913 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. म्हणजे दादासाहेब फाळकेंनी 1913 पासून चित्रपट सुरू करण्यास केला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, जलजाव आंदोलन यासारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या ध्वनी चित्रफिती उपलब्ध आहेत. या चित्रफितींमुळे घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी काय होते तर पाहायला मिळते. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण जर एखादा व्हिडिओ रेकॉर्ड केला तेव्हा आपण कितीही कालावधीपर्यंत जपून ठेवू शकतो आणि आपल्याला त्या प्रसंग आठवणी ताज्या स्वरूपाच्या वाटतात. प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेत आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विपुल प्रमाणात आणि विविध प्रकारची साधने उपलब्ध आहेत. या कालखंडातील भौतिक साधने बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत आहेत. अभिलेखागारात जतन करून ठेवलेली अनेक लिखित साधनेही उपलब्ध आहेत. लिखित साधनांचा वापर करताना मात्र ते कोणत्या विचारांनी प्रेरित आहेत, एखाद्या घटनेकडे पाहण्याचे साधनकर्त्याचा दृष्टिकोन काय आहे हे तपासून घ्यावे लागते. अशा साधनांचे जतन करणे आवश्यक आहे. ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा समृद्ध वारसा आपल्याला भावी पिढ्यांकडे सोपवता येईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पहिले प्रकरण पाहिले. खूप सोपं प्रकरण होतं. यामध्ये फक्त इतिहासाची साधने कोणती होती याविषयी माहिती दिली आहे. आपलं दुसरे प्रकरण आहे युरोप आणि भारत. आपण ते पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही म्हणजे आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि यासाठी आपण स्कॉलरशिपचे पण लेक्चर्स सुरू करणार आहोत थोड्या दिवसामध्ये. त्याच्यासाठी चॅनल सोबत राहा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्स अ लॉट.